नमस्कार मित्रांनो. बोलायचं तरी काय काय बोलायचं तर सर्वात जास्त प्रेम आपण कोणावर करतो, प्रत्येक व्यक्ती कोणावर करते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. प्रत्येक व्यक्ती स्वतःवरती प्रेम करते, फक्त आणि फक्त स्वतःवरती प्रेम करते आणि हे सिद्धसुद्धा झालेलं आहे. मग हे सिद्ध झालेलं आहे आणि हे सिद्धसुद्धा करण्याचा एका गोष्टीतून प्रयत्न केलेला आहे. ती गोष्ट म्हणजे बिरबलांनी केलेली एक कृती सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे ती गोष्ट. बिरबलांनी कसं सिद्ध केलं? एका विहिरीमध्ये एका माकडीनीला आणि त्याच्या पिलाला सोडलं. त्या पिलाला सोडलं आणि त्याच्यात हळूहळू त्या विहिरीमध्ये पाणी सोडायला सुरुवात केली. पाणी ज्यावेळी ते ढोपऱ्यापर्यंत आलं त्यावेळी त्या पिलाला उचलून तिने आपल्या कडेवर घेतलं. कमरेपर्यंत पाणी आल्यानंतर तिने आपल्या पिलाला उचलून छातीवर घेतलं. त्याच्या खांद्यापर्यंत पाणी आल्यानंतर तिने काय केलं, त्याला आपल्या डोक्यावर घेतलं आणि नंतर पाणी हळूहळू नाकातोंडात जायला लागल्यानंतर तिने काय केलं, आपल्या पिलाला पायाखाली ठेवलं आणि ती त्या विहिरीतून बाहेर पडली. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. माझी नेमकी गोष्ट तिथून सुरुवात होते. जिथे बिरबलाची गोष्ट संपते तिथून गोष्ट सुरू होते. कारण त्या माकडीने स्वतःवर प्रेम नव्हतं हे मी सिद्ध करतो. आता मला हे सिद्ध करायचं आहे, जर तिचं त्याच्यावरती प्रेम असतं त्या पिलावरती तर तिने काय केलं असतं हे मला सिद्ध करायचं आहे. जर तिचं ते स्वतःवरती प्रेम होतं, अतोनात प्रेम होतं, तर तिने काय करायला हवं होतं? जर मी त्या माकडीनीच्या जागी असेन, माझं माझ्यावर प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे आणि मी हे आता सिद्ध करतो. जर त्या माकडीनीच्या जागी मी जर असतो तर मी काय केलं असतं? मी काय केलं असतं तर मी जलसमाधी घेतली असती. त्या जर पिलाला मी वाचवू शकलो नसतो तर त्या पिलाबरोबर मी माझी जलसमाधी घेतली असती. माझेही प्राण मी गमावले असते. तुम्ही म्हणाल ही आत्महत्या झाली. नाही मित्रांनो, ही आत्महत्या नाही आहे. का? कारण जर त्या पिलाच्या डोक्यावर पाय ठेवून मी जर बाहेर पडलो असतो तर रोज मेलो असतो. प्रत्येक क्षणी मेलो असतो. ज्या ज्या वेळेला मला ते आठवेल, माझ्या पिलाच्या डोक्यावर पाय ठेवून मी बाहेर पडलो आहे, माझ्या पिलाच्या डोक्यावर पाय ठेवून मी बाहेर पडलो आहे, त्याचा आधार घेऊन मी बाहेर पडलो आहे, त्या वेळेला मी रोज मेलो असतो. क्षणोक्षणी मेलो असतो. प्रत्येक क्षणी मेलो असतो. म्हणजे एकदा मेलेलं परवडलं, पण रोज मेलेलं परवडणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या जीवनापासून ज्यावेळी मी जगलो आहे, त्या पिलाच्या डोक्यावर पाय ठेवून बाहेर पडल्यानंतर त्या क्षणापासून शेवटच्या श्वासापर्यंत मी रोज मेलो असतो. त्या आठवण म्हणून मी काय केलं असतं, त्याच्याबरोबर जलसमाधी घेतली असते. कारण माझं प्रेम माझ्यावरती आहे. म्हणजे जर मी माझ्यावर प्रेम करतोय तर माझं इतरांवरतीही प्रेम आहे. एवढंच प्रेम आहे. एखाद्याच्या मड्याचं लोणी खाण्याइतकं आपण निर्दयी होऊ नये. मग तुमचं तुमच्यावरती प्रेम नाही आहे. याचा अर्थ तुमचं तुमच्यावरती प्रेम नाही आहे. पण इथे एक पण मी करतोय. पण काय? जर त्या वेळेला, त्या क्षणी त्या पिलाला मी वाचवतोय, त्या विहिरीतून बाहेर काढतोय आणि ते वाचवू शकत असून सुद्धा ते पिल्लू वाचायला बघत नाही आहे, आपला हट्टीपणा करतोय, तेव्हा आणखीन काय त्याच्या मनात असेल त्यावेळेला? मी सर्वस्व पणाला लावलं आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करून वाचवू शकतोय, त्याला वाचवूसुद्धा शकतोय, त्या विहिरीतून बाहेर काढू शकतोय. म्हणजे तोही बाहेर पडेल आणि मीही बाहेर पडेल. ही स्थिती मी निर्माण करतोय, तरीही ते पिल्लू बाहेर पडायला तयार नाही, स्वतःचा जीव वाचवायला तयार नाही. त्या क्षणी मी काय करणार, मग त्या पिलाच्या डोक्यावरती पाय ठेवणार आणि मी बाहेर पडणार. कारण का? माझा जीव मला प्यारा आहे. त्याच्या हट्टापायी, त्याच्या खोट्या विचारापायी मी स्वतःचा जीव का गमावू? मी सर्वस्व त्याच्यासाठी बहाल करतोय.
सर्वस्व पणाला लावल्यानंतर तो जर आपला जीव वाचवू शकत नसेल, त्याची इच्छा नाही आहे, त्याच्या मनात काहीतरी चुकीच्या भावना आहेत, तो चुकीच्या प्रकारे विचार करतोय आणि माझाही जीव धोक्यात घालतोय आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालतोय. 100% सर्वस्व पणाला लावल्यानंतर सुद्धा जर ही घटना घडते तर मग मी त्याच्या डोक्यावर पाय ठेवणार आणि बाहेर पडणार. कारण माझा जीव मला प्यारा आहे. मला त्यावेळी दुःख होणार नाही. का नाही दुःख होणार? कारण मी 100% त्याचा जीव वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावला होता आणि त्याचा जीव वाचवू शकत होतो. तरीसुद्धा त्यांनी मला मारण्यासाठी किंवा मला त्रास देण्यासाठी, माझं अधःपतन करण्यासाठी, माझं नुकसान करण्यासाठी किंवा त्याच्या मनात जे काय असतील चुकीच्या भाव, चुकीच्या विचार, त्याच्यामुळे तो स्वतःसुद्धा मरणार आहे आणि मलाही मारणार आहे. मग तुला मरायचं तर मर, मी का मरू? पण कधी 100% दिल्यानंतर. 100% जर देऊनसुद्धा मी जर गोष्ट करू शकत नसेल, ती साध्य करू शकत नसेल, तर मीही जलसमाधी घेणार. पण ती करत असूनसुद्धा, ते झाल्यानंतरसुद्धा 100% देऊनसुद्धा जर समोरची व्यक्ती समजून घेऊ शकत नाही आहे, आपलं जीवन व्यथित करायची तिची इच्छा नाही आहे, चांगलं जीवन, सुंदर जीवन, हे मनुष्य जीवन जे मिळालं आहे ते व्यथित करायची त्याची इच्छा नाही आहे, त्या माझ्या पिलाची किंवा माझ्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तीची, ज्याला मी स्वतःचा मानतोय, प्रत्येक व्यक्तीवरती मी प्रेम करतोय, प्रत्येक व्यक्तीवरती प्रेम करतोय आणि त्या प्रत्येक व्यक्तीवरती जर मला नातं निभवायचं आहे तर मी 100% निभावणार. 100% निभावणार. जर मी ठरवलं आहे, तो माझा मित्र आहे किंवा ती माझी आई आहे, ते माझे वडील आहेत, ते माझा भाऊ आहे, तो माझा शेजारी आहे, कोणी असेल, एखादे अनोळखी जरी व्यक्ती असेल आणि मी ठरवलं की त्याच्यासाठी मला करायचं, तर मला ते 100% करायला हवं. 100% करायला हवं, अन्यथा नाही. करायचं तर 100%, अन्यथा नाही. कारण माझ्यावरती प्रेम आहे, माझ्यावरती विश्वास आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? बोलायचं तरी काय? तर बोलायचं काय तर आपलं स्वतःवरती प्रेम असावं, पण ते कसं असावं? 100%. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, तुम्हाला विचार आवडले असतील तर आपले कमेंट बॉक्समध्ये लिहा. बोलायचं तरी काय या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.